नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. आपण आपल्या श्रावकांसाठी विषय सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठीतून दासबोध सहज सरळ सोपी जीवन पद्धती आपण अभ्यासक डॉक्टर शुभदा ताई खटावकर यांच्या वाणीतून ऐकतो आहोत. आज आहे भाग 32वा, दशक 16वा, सप्ततीन्वय. त्याच्यामध्ये 6 ते 10 समास आता आपण घेणार आहोत. वायुस्तवन, महद्भूत निरूपण, आत्माराम निरूपण, नाना उपासना निरूपण, गुणभूत निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की तुम्ही आजचे कथन सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व दर्शकांना, श्रोत्यांना, दासबोधाच्या अभ्यासकांना आणि दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांना माझा अत्यंत विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण 16व्या दशकामधला
6वा समास पाहणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे वायुस्तवन, म्हणजे वायूचं प्रशंसागान. श्री समर्थ या समासामध्ये वायूच्या स्वभावाचे म्हणजे त्याची प्रकृती कशी आहे याचं वर्णन करतात. त्यांच्या मते वायूचा स्वभाव विचित्रच ते म्हणाले आहे, कारण त्याच्या कर्तृत्वामुळेच पंचमहाभूते एकत्र येतात, ती एकमेकात मिसळतात. मग एकदा का ती एकत्र झाली तर त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही. आणि त्यापुढे हे जाऊन ते म्हणाले, हे काम खरं तर खूपच कठीण आहे. मग याला श्री समर्थ कारभारी आणि व्यापक आहे असं म्हणतात. प्रथम मोठमोठ्या देवता ते म्हणतात इथे निर्माण झाल्या. त्यापूर्वी तो ब्रह्मांडामध्ये प्रकट झाला. देवतांच्या निर्मितीनंतर त्याने आपला मोर्चा पिंडाकडे वळवला आणि तो त्यांच्यामध्ये उतरला. वायूचं हे महत्व आहे की या विश्वात जेवढे म्हणून प्राणी आहेत त्यांच्यामध्ये जे चैतन्य, प्रेरणा, स्फूर्ती, आपल्याला उत्साह दिसतो, त्या सगळ्याचं जे काही कारण आहे, मूळ आहे, ते वायू आहे. वायूमुळे जगतात आणि वायूमुळे ते जगतात पण, आणि त्यांची हालचालही होते. देव, दानव, मानव, बलाढ्य पुरुष, जलचरे, वनचरे, श्वापदे या सर्वांच्या शरीरामध्ये वायूचं प्राधान्य आहे. म्हणजे तो लीलया या शरीरांमधून खेळत असतो. उरलेला शेष वायू आहे त्याचं आपण प्राशन करतो आणि त्या सामर्थ्याने तो आपल्या डोक्यावर पृथ्वी तोलतो. कूर्म आणि वराह या दोन्ही अवतारांना शक्ती जर प्राप्त झाली असेल तर त्या शक्ती कोणामुळे झाले, तर ती वायूमुळे झाले, हेच उत्तर आहे समर्थ म्हणतात. मग या विश्वातील सगळ्या देवी देवता, भूते इत्यादी सगळं जे काही आहे ते म्हणाले वायू रूपच आहे. हनुमान तर ते म्हणाले वायूचा पुत्रच. मग वायूचा काय किंवा हनुमानाचा काय, दोघांचाही पराक्रम सारखाच. फक्त फरक एवढा की हनुमान हा ईश्वरी अवतार असला तरी त्याने देवांना आधार दिला, त्यांना सोडवलं दुःखातून, कष्टातून, आणि त्यांना सुखी केलं. आणि दुसरी गोष्ट ते म्हणाले, आपल्यासारखे प्राणी मात्र ही हनुमानामुळेच सुखी होतात. मग अशा वायूचं स्तवन करून, म्हणजे प्रेरणा गीत, प्रशस्ती गीत गाऊन त्याचं ज्येष्ठपद समर्थांनी या समासामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने रेखाटलं आहे. आपण जे काही आहोत, आपलं अस्तित्व आहे, तेही वायूच्या सामर्थ्यामुळेच आहे. म्हणून त्याला आपण पूज्य मानूया आणि ही शिकवण घेऊन आपण या दशकाच्या 7व्या समासाकडे जात आहोत. त्याचं शीर्षक आहे महद्भूत निरूपण. या समासात श्री समर्थ पंचमहाभूतांच्या निर्मितीचा क्रम सांगून स्पष्ट करतात की पृथ्वीचं मूळ पाणी हे आहे, पाण्याचं मूळ अग्नी आहे, अग्नीचं मूळ वायू आहे, आणि वायू जर कुठून निर्माण झाला असेल तर ती सर्व शक्ती अंतरात्म्याची आहे. मग अंतरात्मा म्हणजे काय हे पुन्हा पुन्हा त्याने सांगितलं की परब्रह्मामध्ये जी ताकद आहे, शक्ती आहे, चेतना आहे,
त्याच स्फुरण म्हणजे वायू. त्याच्यापासून त्रिगुणांची निर्मिती झाली. त्रिगुण म्हणजे सत्व रज तम. मग या त्रिगुणांपासून पंचमहाभूते निर्माण झाली. त्याच्यामध्ये आकाश ते म्हणाले प्रथम आहे. या पृथ्वी तलावर या विश्वात निर्माण झालेल्या वस्तूंमध्ये अंतरात्मा श्रेष्ठ आणि वडील आहे. ही गोष्टही त्यांनी वारंवार आपल्याला सांगितली. आणि म्हणून तो सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असल्याने खऱ्या अर्थाने त्याला महद्भूत ही संज्ञा दिली. आता इथे आपल्याला महद्भूत या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो. अंतरात्म्याचे अस्तित्व अत्यंत सूक्ष्म चपळ असल्याने तो येतो आणि जातो. त्याचे अस्तित्व जाणवते पण तो दिसत नाही. वेद श्रुतींनाही त्याचं स्वरूप कळलं नाही. त्याने पिंड आणि ब्रह्मांड या दोहोंनाही व्यापून टाकलं आहे. मानवी शरीरातही तोच असतो नसतो तो विलसतही असतो. विवेकी पुरुषांना त्याचे अस्तित्व जगदांतरी अनुभवास येते. सर्वांच्या इंद्रियाचा तोच स्वामी असून सर्व इंद्रियांचे जे व्यवहार चालतात ते त्याच्यामुळे चालतात. एवढेच काय तर ते म्हणतात प्रपंच आणि परमार्थ हे तोच चालवतो. माणसाचे सर्व व्यवहार हा त्याच्याच सामर्थ्याचा परिणाम आहे. अर्थात विश्वाचे सर्व व्यवहार घडवणारा तोच एकमात्र सूत्रधार आहे. त्याला समर्थाने बहुरूप्याची उपमा दिलेली आहे आणि ते म्हणतात हा मोठा बहुरूपी आहे. अनेक देहामध्ये तो नटतो. देहात्म योग साधनेचे सर्व अनुभव त्याला घेता येतात. त्याच्या पलीकडे निर्विकारी ब्रह्म आहे आणि स्थूलामध्ये स्त्री पुरुष असा भेद असतो. सूक्ष्मात मात्र असला कोणताही भेद असत नाही. भगवंताला एकटेपणा वाटला आणि म्हणून त्याने एकोहम बहुश्याम या विचाराने त्याच्या मनामध्ये द्वैताची कल्पना निर्माण झाली आणि त्या कल्पनेचं दृश्य स्वरूप म्हणजे आपल्याला बाह्य दिसत आहे ते सर्व जग त्याचं प्रकटीकरण. यास्तव पिंडातील आत्मा ओळखावा, पिंडावरून ब्रह्मांड ओळखावे, यांची प्रचितीने प्रचिती घ्यावी. आणि हीच शिकवण आपण इथे घेऊन पुढच्या 8व्या समासाकडे आपण वळतो आहोत. त्याचं शीर्षक समर्थाने दिलेलं आहे आत्माराम निरूपण. हा जो समास आहे या समासाच्या आरंभे श्री समर्थाने शुद्ध जाणीवमय स्फूर्तिमय गणेशाला आणि माणसाच्या अंतरी ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या शारदेला वंदन केलं आहे. त्यानंतर ते नामाला वंदन करतात. कारण नाम माणसाला स्थूलातून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्मातून अखेर अतिसूक्ष्माकडे घेऊन जाण्याचं काम करत असतं. आणि म्हणून पुढील विवेचनामध्ये आत्मारामाचा सर्वथैव असा महिमा सांगितला आहे. ते म्हणतात आत्मारामामुळे जगाचे सर्व व्यवहार चालतात. आत्मारामाविना असलेला देह पडतो म्हणजे मृत होतो. त्याला जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा
आणि सूक्ष्मात्मा अशी अनेक नामकरणे आहेत. तो नाद रूप, ज्योती रूप, साक्ष रूप, सत्ता रूप, चैतन्य रूप, स्वस्वरूप आणि दृष्टारूप आहे. त्याला कशी नावं आहेत बघा. सर्वोत्तम, पुरुषोत्तम, उत्तमोत्तम, त्रैलोक्यवासी, नरोत्तम, वीरोत्तम, रघुत्तम अशा अनेक नावं आहेत. त्याच्याच मुळे ब्रह्मादिक देव आणि मोठे अवतार होतात. जीवनामध्ये जे आपल्याला स्फूर्ती आणि चैतन्य मिळतं ते त्याचंच काम आहे. ते त्याचंच अस्तित्व हीच चैतन्याची खूण आहे. मग मानवी भावना, कल्पना, सुख दुःख यांची जी आपल्याला प्रचिती येते, दुखतं खुपतं, आजारी पडतो याची जाणीव होते, ही सगळी याचीच करामत आहे. मग ते म्हणतात रंकापासून थेट अगदी ब्रह्मदेवापर्यंत एकटा अंतरात्मा या विश्वाचा सगळा कारभार सांभाळतो. आत्मज्ञानी माणसाला जगात घडणाऱ्या घटनांमध्ये त्याचं अस्तित्व आणि दर्शन घडतं. खरे तर तो अंतरात्मा आपल्याला डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांनी दिसत नाही, मनाला भासत नाही, कोणत्याही स्थूल किंवा बाह्य साधनाने त्याची कल्पनाही करता येत नाही. फक्त एकच गोष्ट आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे नित्यानित्य विवेकाद्वारे त्याचा शोध घेता येतो. जोवर तो शरीरात राहतो तोवर मन नाना कल्पना करत असतं. जीवाला अनेक भावना, वासना होतात. एवढंच काय ते म्हणतात, माणूस सर्व ब्रह्मांडाचा विचार करू शकतो. नाना प्राणी, नाना व्यक्ती, त्यांच्या कल्पनाही या सर्वांचे मूळ अंतरात्म्यात आहे. अर्थात माणसाचे एकूणच सामाजिक व्यवहार, चांगली वाईट बुद्धी, त्याची आवड निवड, परस्पर जो आपण वैर करतो किंवा दोस्ती करतो, या भावना, परोपकार, परस्पर फसवणूक, राजकारणाची गुप्तता, या सर्व घडामोडींची मूळ प्रेरणा म्हणजे आपल्या अंतरी असलेला अंतरात्मा. त्याच्याच स्फूर्तीने सगळं घडतं. मूळ अंतरात्मा जरी एकच आहे हे त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं, तरी ते म्हणतात देह परत्वे त्याचे अनेक भेद म्हणजे प्रकार आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतात. हे भेद स्त्री पुरुष, त्यांचा आहार, आकार यामुळे घडतात. तरीही तो एकच होणं म्हणजे आहे आणि आहे. शिवाय तो अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याचे ज्ञान होणेही अशक्य आहे. देहात्मयोगाने त्याची केवळ थोडीशी चुडुक येते म्हणजे कल्पना येते. ही उकल सोडवण्यासाठी आजवर ज्ञानाच्या रथी महारथींनी प्रचंड उलथापालथ केले, पण व्यर्थ. म्हणून आपण सर्वांनी त्याचा ध्यास घेऊन त्याच्या प्राप्तीचा प्रवास चालू ठेवणं आणि आपल्या पारमार्थिक प्रवासाला कुठेही न थांबवता गतिमान करून पुढे जाणं हीच या समासाची शिकवण आहे. पुढचा 9वा जो समास आहे त्याचं शीर्षक आहे नाना उपासना निरूपण. नाना म्हणजे विविध. मग विविध उपासनांचे जे काही प्रयत्न प्रयोग चालू आहेत त्यांची माहिती समर्थ आपल्याला या समासामध्ये देतात. ते म्हणतात आपण पाहिले आहे की
दासबोध हा मुळात संवादात्मक ग्रंथ आहे. म्हणजे इथे प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर देणं ही प्रक्रिया अखंड 20व्या दशकापर्यंत चालूच आहे. त्यामुळे या 9व्या समासारंभी लोक म्हणजे श्रोते जे आहेत ते श्री समर्थांना असा प्रश्न विचारतात की जगात नाना प्रकारचे लोक आहेत, त्यांच्या उपासनाही नाना प्रकारच्या आहेत, परंतु जो तो आपल्या उपास्य देवतेचे श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने भजन पूजन स्तवन करतो आणि प्रत्येक जण आपल्या उपासनेला निर्गुण म्हणतो. मग हे कसं काय? मग या समासाची रचना मुळातच या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देण्यासाठीच केलेले आहे. आणि म्हणून ते म्हणतात, आपल्या दैवतांची उपासना करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून श्री समर्थाचे निर्गुण म्हणजे बहुगुणी असा अर्थ सांगत आहे. सगळ्या देवताही या अंतरात्म्याचाच अंश आहेत. म्हणून आपण म्हणजे भक्तांनी केलेले भजन पूजन आदी जे सगळे विधी आहेत ते कुणाला जाऊन पोचतात? तर ते थेट अंतरात्म्याला जाऊन पोचतात. या ठिकाणी समर्थ भक्तीला झाडाच्या शेंड्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची उपमा देतात. ते जसे मुळापर्यंत पोहोचते, म्हणजे अगदी शेंड्यावरच्या शेवटच्या पानावर पडलेलं पाणी मुळापर्यंत पोहोचण्याची ही जी क्रिया आहे, त्याप्रमाणे सर्वांनाच मुळापर्यंत पोहोचता येणे सहज शक्य होत नाही. कारण त्यासाठी जी आत्मानात्मविवेक किंवा जी साधन आहे ती सगळ्यांनाच घडत नाही. परंतु हे जाणण्याचा आत्मानात्मविवेक फक्त साधू संतांजवळ असतो. तो मूळ अंतरात्म्यापर्यंत पोहोचतो. जे चंचल स्वभावाने बदलते ते सगुण आणि जे निश्चल असते ते बदलत नाही ते निर्गुण. ते निर्विकार आणि गुणातीत असते. ही समज होण्याकरता विवेकाचं अधिष्ठान आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. राजे जसे 2 प्रकारचे असतात तसेच उपास्य देवता आणि खरा देव तो आत्माराम आहे. दृश्य विरल्यावर जे उरत ते खरं निर्गुण आहे. बाकी सर्व जे होतं नष्ट झालं ते सर्व माया. जगात सर्वत्र चपळ निश्चळाचे समन्वयात्मक रूप सूक्ष्म विचार केला तर मग आपल्याला प्रत्ययाला येतं आणि खरे खोटे भ्रमही अंतर्निष्ठाला नीट समजून घ्यावे लागतात. त्यासाठी दृष्टी बाह्य जगतातून पहिल्यांदा अंतर्यामी स्थिर करणं ही गोष्ट अत्यंत परमार्थामध्ये महत्वाची आणि तिची पुनरावृत्ती समर्थांनी जेथे जेथे आवश्यकता आहे तेथे तेथे करून आपल्याला जाग केलेलं आहे. मग ही शिकवण आपण या समासाची घेऊया आणि आजच्या दशकाचा जो शेवटचा 10वा समारोपाचा भाग आहे त्याचा अभ्यास करूया. मग त्याचं शीर्षक आहे गुणभूत निरूपण. श्री समर्थ दासबोधामध्ये वेळोवेळी शिष्य आणि श्रोत्यांना किंवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर आणि सुज्ञपणे उत्तर देतात.
या समासातही श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते अत्यंत समर्पक उत्तर देतात. श्रोते विचारत आहेत की या जगात सर्वत्र पंचमहाभूतांची गडबड चालू आहे. ती सर्व विकारी आहे, म्हणजे नाशवंत आहे. मग ती गेल्यावर अखेरी इथे काय उरतं? मग त्यातलं त्रिगुण कुठे जातं? मग त्याचं उत्तर देताना समर्थ म्हणतात की अंतरात्मा हे 5वं भूत आहे. त्यात त्रिगुणांचा अंतर्भाव असतो. या विश्वात जे जे झालेलं आहे ते सर्व भूत आहे. अर्थात त्रिगुणांचा समावेशही त्यांच्यातच केला जातो. सर्व दृश्य जग हे पंचमहाभूतांपासून झालेली निर्मिती आहे. सर्वत्र त्याची सरमिसळ झाल्याने त्यांना वेगळे काढणे कठीण आहे. हे आधीच्याही समासात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग भगवंत ही कशी शक्ती आहे? तर ते म्हणाले अगाध आणि गुणी आहे. एकटा आत्माराम या दृश्य विश्वाचे संतुलन करीत असतो. सर्व विश्व प्राणी यामागे त्याचीच प्रेरणा कार्यरत असते. मग अंतरात्मा म्हणजे काय? तर आपला तो प्राण. तो नासला की त्याला निष्प्राण म्हणायचं. मग माणसाने त्याची उपासना विवेकाच्या अधिष्ठानावर करणं गरजेचं आहे. आणि समर्थाने संपूर्ण समासामध्ये पावलोपावली विवेकाचं अधिष्ठान मानवी जीवनाच्या पारमार्थिक आणि सांसारिक जीवनासाठी किती किती महत्वाचं आहे याची पुन्हा पुन्हा पुनरुक्ती केलेली आहे. आणि म्हणून विवेकाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. त्याची ही उपासना करावी लागते. आणि मग ती उपासना केल्यानं समर्थांनी वरती जे काही आपल्याला पायऱ्या सांगितल्या त्या कशा चढायच्या याचा अभ्यास आपल्याला सुलभपणे करता यावा, यासाठी त्याची उकल करणारा हा समास आहे. भजन, पूजन, साधना, अभ्यास हे परमार्थाचे मार्ग आहेत. हा विश्वास मनामध्ये बाळगावा आणि आपला प्रवास पारमार्थाच्या दृष्टीने कसा सुखकर संतोषमय होईल आणि आपण भगवंताच्या अधिकाधिक कसे जवळ जावो यासाठी हा सगळा उपद्व्याप दासबोधाचा आहे. त्याची आपण विनम्रपणे शिकवण घेऊया. आणि आजच्या या समारोपामध्ये श्री रघुरायाचं पुन्हा पुन्हा नामस्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभराजी, आपल्या समोर मी नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे खूप आभारी आहोत. आणि आजच्या या दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आज आपण इथे थांबतो.